शहर नागपूर, तारीख 26 मार्च 2026, ठिकाण नागपूर शहर सायबर पोलीस ठाणे। दुपारी 4 वाजल्याच्या सुमारास एक 500 रुपयांचा फ्रॉड झालेली एफआयआर दाखल होते। पुढे एक नागपूर पोलिसांचं पथक पुण्यातील खराडी भागात छापा टाकते। दिल्ली, राजस्थान ते थेट दुबई, जवळपास 250 कोटी रुपयांची माया। 250 कोटींचं दुबई कनेक्शन, 500 रुपयांची एक बेधडक एफआयआर आणि संशयास्पद नोटीसमुळे सुटलेला आरोपी। पॉलिटिकल महाराष्ट्राने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि अवघ्या काही दिवसातच नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। नागपूरला मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड, मग काय बोललं तर ते नागपूर बदनाम होतं असं परत सुरू होतं। पण अध्यक्ष महोदय, फक्त 500 रुपयासाठी 9 पोलिसांना निलंबित करण्याची पाळी आली। 500 रुपयाच्या ऑनलाईन गेमिंग फसवणुकीची तक्रार नागपूर पोलिसांकडे येते। वरिष्ठांच्या परवानगीशिवाय 2 पथकं तातडीने पुणे आणि मुंबईला रवाना होतात। पुण्यात गेलेल्या पथकाला अचानक चुकून 250 कोटीचं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट हातात येतं। मुख्य बुकी पोलिसांच्या हाती लागतो। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोट्यावधी रुपयाच्या बदल्यात त्या बुकीसोबत तडजोड करून त्याला सोडून देतात आणि नागपुरात परतल्यानंतर या बेकायदेशीर पैशाच्या वाटणीवरून याच पोलिसांची, जे गेलेले होते त्यांची वादावादी होते। हा गैरप्रकार पोलीस आयुक्तांना कळतो आणि मग पोलीस आयुक्त 9 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करतात 500 रुपयासाठी, अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करायला पाहिजे। पण आता कुंपणच शेत खाते असं आता लोक म्हणायला लागले आहेत। लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास अत्यंत कमी झालेला आहे।